थोबडावर दाढी नाही, फटावर मिशी नाही आणि भाडखाऊ म्हणतोय जरांगे पाटलामध्ये आणि सरकारमध्ये एक मोठी सेटलमेंट झालीये. मला एक गोष्ट समजत नाही. आणि या हरामखोरानं अजून एक आरोप काय केलाय माहिती का? जरांगे पाटील ज्या वेळेस बाथरूमला जात होते ना, त्यावेळेस जरांगे पाटलांनी बाथरूमचं नाटक करून सरकारसोबत सेटलमेंट केली आहे. हरामखोराचा आरोप आहे. आणि असंही सांगतोय माझ्याकडे गुप्त माहिती मिळालेली आहे. माहिती नाही याला कोण गुप्त माहिती देतंय? कदाचित याचे नेते देत असतील. एवढे एवढे पैसे देतो तू असं भूक जरांगे पाटलावर. 100% असंच आहे. मला एक गोष्ट समजली नाही. सर्वात पहिल्यांदा एक गोष्ट क्लिअर करतो. जरांगे पाटलाच्या आंदोलनाकडे हरामखोर दलाल टोळीचं लक्ष होतं, यावरून हे सिद्ध होतं. आता अजून एक गोष्ट, हा जो भाडकाव आहे ना, थोबडावर याच्या दाढी नाही, होटावर मिशी नाही, हा कायम मराठ्यांना विरोध करतो, मराठा आरक्षणाला विरोध करतो, जरांगे पाटलावर कायमच खालच्या थराला जाऊन टीका करतो. आता हा भाडखाऊ, याला मला फक्त एवढंच विचारायचंय. सर्वात पहिल्यांदा एक तर जे जरांगे पाटलाचं रखरखत्या उन्हामध्ये आंदोलन चाललं होतं त्याकडे तू लक्ष देऊन होता. जरांगे पाटील काय करतायत काय नाही करतायत याच्याकडे तू लक्ष देऊन होता. आता जरांगे पाटलाला जर बाथरूमला लागल्यानंतर त्यांनी जर जायचं नाही बाहेर तर काय तिथंच बसायचं होतं का? आणि तुला, मला एक गोष्ट समजली नाही, तुला नेमकं पाहायचं काय होतं? काय पाहायचं होतं? पाटलाचं काय घ्यायचं होतं का तोंडात? काय करायचं होतं काय तुला नेमकं? पाटील जर बाथरूमला गेले, एवढा घाण आरोप करतो. मला एक गोष्ट सांग, पाटील तर इमानदार आहे, स्वाभिमानी, हे महाराष्ट्राला माहित आहे. पण तुला काय पाहायचं होतं नेमकं? हातात घ्यायचं होतं का तोंडात घ्यायचं होतं तुला नेमकं पाटलाचं? उगाच आहे ना, उगाच सुधरा रे माकड तोंड्या हो. तुमच्यामुळे ना गोरगरीब जनतेचं वाटोळं झालंय. थोडेफार पैशासाठी लाचार झालेले तुम्ही, तुमच्यामुळं ना गोरगरीब जनतेचं एवढं वाटोळं झालंय, खरंच खोटं सांगत नाही. तुम्ही महाराष्ट्राला लागलेलं ना पापच म्हणावं लागेल किंवा कलंक आहेत तुम्ही महाराष्ट्राला. अरे हरामखोरांनो, किती वाटोळं करणार तुम्ही अजून गोरगरिबांचं? सुधरा ना. जरांगे पाटलांनी जे आंदोलन केलं, रखरखत्या उन्हामध्ये केलं. चौथा आधारस्तंभ जी सोशल मीडिया मानली जाते, सोशल मीडियाचे सगळे पत्रकार बांधव त्या ठिकाणी होते. जर जरांगे पाटलांनी असं काही केलं असतं, पत्रकार काय शांत बसले असते का? गप्प झाले असते का? आणि तुम्हाला काय वाटतं, हे असे बिनबुडाचे आरोप करून जनता तुमच्यावर विश्वास ठेवणार आहे वाटतं का? महाराष्ट्राची जनता सभ्य आहे, हुशार आहे जनता. तुम्हाला सगळ्याला माहित आहे. पैसे देऊन काम करणारे तुम्ही आहेत. पैसे दिल्याच्या नंतर तुम्ही पाटलाचं तोंड सुद्धा घ्यायला बसलेत. एवढे नीच आहेत तुम्ही. सुधरा.